नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। जे महाराष्ट्र राज्यामध्ये आता चालू आहे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र हे तुम्ही बघू शकता, कारण की पूजा खेळकर यांनी पूर्ण आपल्याला एक ताजे उदाहरण दिलेले आहे। त्यासाठीच माननीय बच्चूभाऊ कडू यांनी एक दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान बोगस म्हणजे जे खोटे दिव्यांगाचे प्रमाणपत्र आहे त्यासाठी शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे। तेच आपण आज बघणार आहे। तर तुम्ही बघा, बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान। राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून सरकारी नोकरी डल्ला मारणाऱ्यावर कडक कारवाई करण्यासाठी आम्ही मोहीम राबवत आहोत। आम्हाला अशा गैरमार्गाने प्रमाणपत्र काढून नोकरी घेतलेल्या उमेदवाराची माहिती खालील व्हॉट्सअप नंबरवर आमच्या पाठवावी। माहिती पाठवल्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल। म्हणजे तुम्हाला जर कोणत्याही सरकारी नोकरीमध्ये तो दिव्यांग नसेल आणि तो दिव्यांगाचे प्रमाणपत्र त्यांनी खोटे दिले असेल आणि तुम्हाला वाटत असेल हा दिव्यांग कशानंच नाही, तर त्यांनी एक मोबाईल नंबर इथे दिला आहे, त्यावर तुम्हाला फक्त व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे। इथे सरकारी नोकरी असा व्यक्ती काम करतो आणि तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर कॉल नाही करता व्हॉट्सअप केलं तर ते मोहीम चालू होणार आहे। आणि मित्रांनो, तुम्ही हे पण बघू शकता, तब्बल 400 अधिकाऱ्याकडे बोगस अपंगत्व प्रमाणपत्र आता मिळाले आहे। त्याचे ताजे उदाहरण होते पूजा खेळकर, हे ताजे उदाहरण होते। आणि अजून बघूया, थोडं शॉर्टमध्ये बघूया आपण। इथं बघू शकता, जुलैत सुरू करण्यात आलेल्या या छोट्या मोहिमेला झपाट्याने गती मिळाली। या संदर्भात राज्यभरातून 1000हून अधिक तक्रारी दाखल झाल्या। ही मोहीम सुरू केल्याचे जाहीर केल्यानंतर आमच्याकडे दाखल करण्यात आलेल्या प्रत्येक तक्रारी आम्ही अथकपणे आणि साकल्याने शहाणी केली। त्यात आमच्या असे निर्देशात आले की क्लास 1 पदाच्या असलेल्या 400 अधिकाऱ्यांनी फसवणूक करून बोगस अपंगत्व प्रमाणपत्र सादर करून सरकारी पदे बळवलेली आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे किती मोठा दिव्यांगाच्या नावावर घोळ चालू आहे। म्हणजे जो क्लास 1 अधिकारी त्याला पेमेंट पण खूप असते, तो बोगस अपंगाचे प्रमाणपत्र देऊन तो अधिकारी झाला आणि तो पण शासकीय नोकरीमध्ये। म्हणजे जो खरा दिव्यांग आहे त्याला आतापर्यंत पण एक कोणतंच काही मिळालं नाही। आणि दुसरं म्हणजे तुम्ही ताजं उदाहरण पूजा खेळकर यांचं बघू शकता। सामाजिक कार्यकर्ते महेश बेडे म्हणाले, बनावट अपंगत्व प्रमाणपत्राद्वारे अर्थव्यवस्थेची कशी सहजपणे फसवणूक करता येते यांचे ताजे उदाहरण म्हणजे पूजा खेळकर। आमच्या या मोहिमेद्वारे व्यवस्थेत भ्रष्टाचाराच्या चढलेल्या गंजाचा थर हटवण्याचा थोडीशी मदत झाली आहे। त्यामुळे आरोग्य आणि अपंग कल्याण विभाग खोलवर रोजीवर हे लागेवादे असलेले कोळी कष्टे उघड झाली आहे। आगामी काळात असा गैरप्रकार घडू नयेत म्हणून ही प्रमाणपत्र देण्यात अधिक पारदर्शक प्रक्रिया राबवण्यात आमची आग्रहाची मागणी आहे। त्यात आता अखेर राज्य सरकारने दखल घेतली असून अपंग कल्याण आयुक्त या फसवणूक करण्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहे। आरोग्य सेवा उपसंचालक डॉक्टर सुनीता गुल्लाईन यांनी आता अपंगत्व कल्याण आयुक्त संबंधित अधिकाऱ्यांच्या सर्व नोंदी आणि संबंधित दस्तऐवज शहानिशा करण्यात आदेश दिले आहेत। म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही पूजा खेळकर नावाची एक IAS होती। हिने बनावट खोटे प्रमाणपत्र बनवून अपंगाचे त्यावर क्लास 1 अधिकारी झाली, पण तिचं प्रकरण हे उघडण्यात आलं। ते म्हणते ना, पापाचं घडं एक दिवस नक्की भरते, तर हिचं भरलेलं होतं आणि हिचं प्रकरण उघडकीस आलं म्हणून पूर्ण महाराष्ट्रभरात 400 फेक अपंग प्रमाणपत्र आपल्याला सापडलेले। असंच तुम्हाला का जर एखादं अपंगत्व तो तुम्हाला खोटा वाटत असेल तर तुम्ही बच्चूभाऊनी या नंबर दिलेला आहे 9158278484 यावर तुम्ही व्हॉट्सअप करून सगळे माहिती देऊ शकता आणि तुमचं नाव पण गोपनीयमध्ये ठेवण्यात येईल। तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।